हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 45 सॉल्व करणार आहोत. त्यातलं फर्स्ट बघूया. ॲट द फॉलोइंग 2 hours 30 minutes प्लस 4 hours 55 minutes असा टेबल तुम्ही पण आखून घ्या अवर्स आणि मिनिट्सचा. इथे आपण मग काय लिहिणार आहे 2 hours 30 minutes प्लस 4 hours 55 minutes. ठीक आहे. आता ह्याची ॲडिशन आपण करूयात. 0 + 5 is 5, 3 + 5 is 8 and 2 + 4 is 6. ठीक आहे. मग आता 85 मिनिट्स तर नसतं, मग 85 मिनिट्सचं आपण कन्वर्ट कशात करायचं आहे इथे अवरमध्ये. मग इथे आपण लिहून घेऊ 85 मिनिट्स इज इक्वल टू 1 hour प्लस 25 मिनिट्स. ठीक आहे. म्हणजे 1 तास इथे वाढला आहे, म्हणजे किती झाले हे 7 hours आणि इथे मिनटं किती उरली आहेत 25. सो इथे येणार आहे 25. म्हणजे फायनल आन्सर काय असणार आहे इज इक्वल टू 7 hours and 25 minutes. ठीक आहे. चला तसंच नेक्स्ट बघूया. 3 hours 50 minutes प्लस 4 hours 20 minutes 4 hours 20 minutes. ठीक आहे. ह्याची ॲडिशन करूया. 0 + 0 is 0, 5 + 2 is 7 and 3 + 4 is 7. मग आता इथे परत 70 मिनिट म्हणजे किती 70 मिनिट्स इज इक्वल टू किती 1 hour प्लस 10 मिनिट्स. 60 मिनिट म्हणजे 1 hour ना, म्हणजे 60 + 10 is 70. सो 1 hour 10 minutes. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहे आता 1 तास इकडे गेला म्हणजे इथे किती झाले 7चे 8 झाले आणि इथे 10 मिनिट्स. म्हणजे फायनल आन्सर काय आहे इज इक्वल टू 8 hours and 10 minutes. चला नेक्स्ट बघूयात. 3 hours 45 minutes and 1 hour 35 minutes. सो याची ॲडिशन करूयात. 5 + 5 is 10, कॅरी ओव्हर इथे 1 जाणार आहे. 4 + 3 is 7 + 1 is 8 and 3 + 1 is 4. आता परत 80 मिनिट म्हणजे आपण काय लिहून घ्यायचं इथे 80 मिनिट्स इज इक्वल टू 1 hour प्लस 20 मिनिट्स. ठीक आहे. म्हणजे 1 hour इथे काय होणार आहे 5 hours 20 minutes. उरलेले मिनिट्स आपण इथे लिहायचे. म्हणजे फायनल आन्सर लिहून घेऊ इथे आपण 5 hours 20 minutes. चला नेक्स्ट बघूयात. 4 hours 15 minutes प्लस 2 hours 50 minutes. सो इथे लिहून घेऊ आपण 4 hours 15 minutes प्लस 2 hours 50 minutes. ठीक आहे. 5 + 0 is 5, 5 + 1 is 6 and 4 + 2 is 6. आता 65 मिनिट्स म्हणजे किती झाले 1 hour and किती राहिले 65 मिनिटमधून 60 गेला किती राहिले 5 मिनिट्स म्हणजे प्लस 5 मिनिट्स. म्हणजे इथे काय होणार आहे 6चा किती झाला इथे 7 hour and 05. बरोबर 5 मिनिट्स आहेत ना, मग 05 येणार. सो आन्सर किती आलं इथे मग इज इक्वल टू 7 hours and 5 minutes. आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे सबट्रॅक्ट द फॉलोइंग. तर सबट्रॅक्ट द फॉलोइंगला इथे डायरेक्ट इथे लिहू नका, एक जागा इथे वरती सोडा, कारण आपल्याला बॉरो करायला लागणार आहेत. इथे अवरमधनं इथे मिनिट आपल्याला बॉरो करायला लागतील. सो इथे खाली लिहून घेऊ आपण सेकंड ह्याच्यामध्ये सेकंड रोमध्ये 3 hours 10 minutes मायनस 2 hours 40 minutes. आता 10 मधनं 40 जाणार नाही, म्हणजे 1 तास इथला आपल्याला इकडचा जो 1 तास आहे या 3 तासातला हा इकडे घ्यायला लागेल. म्हणजे हे 60 मिनिट इकडे घ्यायला लागतील आपल्याला. म्हणजे हे इथे किती राहणार आहे 2 तास राहणार आहेत. आणि इथे 60 मिनिट आल्यावर 60 + 10 इथे किती होणार आहे मग इज इक्वल टू 70. म्हणजे 70 मधनं 40 मायनस होणार आहे. मग 70 - 40 किती होणार आहे इथे 30 and 2 - 2 is 0. म्हणजे आन्सर काय इज फक्त 30 मिनिट्स. चला तसंच नेक्स्ट बघूया. इथे लिहून घेऊ आता 5 hours 20 minutes मायनस 2 hours 35 minutes. आता परत 20 मधून 35 येणार नाही, म्हणजे 1 तास आपल्याला इकडे घ्यायला लागेल. 1 तास कन्वर्ट करून घ्यायचा इथे मिनिटमध्ये, म्हणजे 60. म्हणजे 60 + 20 इज इक्वल टू किती 80. म्हणजे 80 - 35 होणार आहे आणि हे 5 जाऊन इथे किती राहणार आहे 4. सो आता इथे बघा 80 मधनं 35 गेले की म्हणजे इथे 10 मधनं 5 गेले इथे 5 येणार आहे. आणि मग इथे उरला 7, कारण आपण एक बॉरो केला इकडे 0नी बॉरो केला त्याच्याकडे. सो इथे 7 राहिलं. 7 - 3 is 4. इथे येणार आहे 45 आणि 4 - 2 is 2. म्हणजे आन्सर काय येणार आहे
इज इक्वल टू 2 hours and 45 minutes. नेक्स्ट बघूयात 4 hours 25 minutes. 4 hours 25 minutes minus 1 hour 55 minutes. सो इथे परत 25 मधनं 55 राहणार नाही. सो 1 तास आपल्याला इकडे घ्यायला लागेल. सो इथे किती येणार आहे 3 hours आणि इथे येणार आहे 60 + 25 म्हणजे इथे किती येणार आहे 85. म्हणजे आपल्याला मायनस काय करायचं आहे 85 मधनं 55 मायनस करायचे. सो 5 - 5 इज 0 आणि 8 - 5 इज 3. इथे 3 - 1 इज 2. म्हणजे आन्सर कितीला आलेला आहे इज इक्वल टू 2 hours and 30 minutes. चला नेक्स्ट बघूयात. सबट्रॅक्शन मधलं लास्ट आहे 6 hours 15 minutes minus 2 hours 45 minutes. परत आपल्याला इथे एक बॉरो करायला लागणार. इथे 5 तास येणार आहेत 5 hours आणि इथे 60 + 15 इज इक्वल टू किती येणार आहे 75. म्हणजे 75 मधनं 45 जाणार आहे. सो 5 - 5 इज 0 and 7 - 4 इज 3 and 5 - 2 इज 3. म्हणजे आन्सर काय आलेला आहे इज इक्वल टू 3 hours and 30 minutes. चला नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघूयात. अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन्स ॲट 7 in the morning and closes at 3 in the afternoon. How long is this office open? म्हणजे किती वेळ ते ऑफिस ओपन होतं. तुम्ही 2 मेथड तुमच्या बुकमध्ये दिल्यात ते पण करू शकता की तुम्ही डायरेक्ट 7 नंतर तुम्ही 3 वाजेपर्यंत टाइम मेजर करायचा आहे. ठीक आहे. किंवा हे 3 जे आहे हे 24 hour क्लॉकमध्ये कन्व्हर्ट करून तुम्ही म्हणजे 24 hour क्लॉकमध्ये किती येणार आहे 15 - 7 केलं की तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ते सर्वात जास्त सोपं आहे. सो आपण ते लिहून घेऊ. आता पहिले ड्युरेशन बघा किती कसं लिहायचं आहे. आधी आपण लिहून घेऊ टाइम वेन द ऑफिस ओपन. किती आहे ते 7 AM. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइम वेन ऑफिस क्लोजेस. बंद किती वाजता होतं आहे 3 वाजता 3 PM. म्हणजेच किती 15 hours 24 hour क्लॉकमध्ये. मग या दोघांचं सबट्रॅक्शन आपल्याला आता करता येईल. ठीक आहे. त्याचं सबट्रॅक्शन करून घेऊ. सो इथे आपण कसं लिहिणार आहे इथे आवर्स आणि मिनिट्समध्ये. सो 15 hours minus 7 hours. सो इथे 0 0 येणार आहे. 15 - 7 किती येतं 8. सो किती तास ऑफिस ओपन होतं 8 तास. मग आपण कसं लिहिणार आहे इथे Therefore, the office is open for 8 hours. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. अ मूवी स्टार्ट्स ॲट 45 minutes past 3 in the afternoon and finishes 2.5 hours later. At what time does the movie end? आता इथे काय सांगितलेलं आहे मूवी सुरू झाली आहे 45 minutes past 3 म्हणजे किती 3:45 इन द आफ्टरनून. म्हणजे आपण आता हे 24 hour क्लॉकमध्ये लिहून घेऊ. अँड फिनिशेस 2.5 hours लेटर. त्याच्यामध्ये आपण किती ॲड करणार आहे 2.5 hour ॲड केलं की आपल्याला कळेल की मूवी किती वाजता संपली. आधी आपण लिहून घेऊ 45 minutes past 3 म्हणजे किती 3 hours and 45 minutes. म्हणजेच किती इन 24 hour क्लॉक. इन 24 hour क्लॉक किती होणार आहे ते 15 and 45. म्हणजे एवढ्या वाजता मूवी सुरू झाली. आता ह्याच्यात आपल्याला ॲड काय करायचं आहे 2.5 hour and half hours. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहे 2 and 2:30. म्हणजे हे आपल्याला 2:30 ह्याच्यामध्ये ॲड करायचे. चला आता इथे मग आपण टेबलमध्ये लिहून घेऊ आवर्स अँड मिनिट्स. मग इथे आपण ॲडिशन करताना काय लिहिणार आहे 15 45 + 2.5 hours. ठीक आहे. नॉर्मल ॲडिशन आहे 5 + 0 इज 5 4 + 3 इज 7 अँड 15 + 2 इज 17. ठीक आहे. पण आता 75 मिनिट म्हणजे किती 75 minutes इज इक्वल टू 1 hour and 15 + 15 minutes. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे इथे 15 येणार आणि 17चं काय झालं इथे 18. म्हणजे 18 वाजून 15 मिनिटांनी म्हणजे 18 hours and 15 minutesला मूवी संपली.
मग आता हे कशामध्ये आलंय 24 क्लॉकमध्ये आलंय, तसं आपण ते नॉर्मल 12 क्लॉकमध्ये लिहून घेऊयात. ठीक आहे, इथे लिहूयात आपण मूवी एंड्स. इथे काय होती, मूवी स्टार्ट, आणि हे आहे ड्युरेशन. ठीक आहे, सो इथे लिहून घेऊ आपण 18. इथे लिहून घ्या 18:15 इन 12 क्लॉक इज 6:15 PM. जेव्हा आपण 12 क्लॉकमध्ये येतो तेव्हा PM आणि AM लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपण आन्सर काय लिहिणार इथे, देअरफॉर मूवी एंड्स ॲट 6:15 इन द इव्हिनिंग. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सखाराम वॉज प्लोईंग द फील्ड फ्रॉम 8 in the morning. At 12:30 in the afternoon, he stopped and started for home. He reached home at 1:30. How long was he plowing the field? And how long did it take him to reach home from the field? म्हणजे दोन गोष्टी इथे आपल्याला काढायच्या आहेत. अरे त्यांनी किती वेळ त्यांनी शेतात काम केलं आणि त्याच्यानंतर त्याला घरी पोचायला किती वेळ लागला. ठीक आहे, आता इथे आपण लिहून घेऊ आवर्स आणि मिनिटमध्ये हा टेबल तर घ्या लिहून. हे बघा, त्यांनी काम किती सुरू वाजता केलं 8 वाजता, आणि 12:30ला त्यांनी बंद केलं. म्हणजे 12:30 - 8 केलं की आपल्याला त्यांनी शेतात काम किती वेळा केलं ते आपल्याला मिळेल. सो इथे लिहू आपण 12:30 - 8. इथे लिहूयात आपण स्टॉप्ड प्लोईंग, स्टार्टेड प्लोईंग, आणि किती तास झाला त्यांनी काम केलं. इथे येणार 0, 3 - 0 is 3 and 12 - 8 is 4. म्हणजे 4.5 तास, 4 वाजून म्हणजे 4 तास आणि 30 मिनिटं आन्सर आले. म्हणजे 4 इतकं त्यांनी काम केलं. सो इथे लिहूयात आवर्स प्लोड. ठीक आहे, आता परत काय विचारलंय, जेव्हा तो काम थांबवून घरी निघाला तेव्हा त्याला किती वेळ लागला. मग ते इथे लिहून घेऊ आपण आवर्स आणि मिनिट. शक्यतो टेबलमध्ये असंच आन्सर लिहा, म्हणजे तुम्हाला पटकन काढता येईल, सबट्रॅक्शन आणि ॲडिशन पटकन करता येईल. सो आता त्यांनी घरी किती वाजता पोचलाय, 1:30 वाजता. म्हणजे 24 क्लॉकमध्ये आपण काय लिहिणार आहे, 13:30 - 12:30. ठीक आहे, 12:30 तो निघाला आणि 1:30 वाजता पोचला. म्हणजे त्या दोघांमधनं हे 12:30 मायनस केलं की आपल्याला काय मिळणार आहे, आन्सर मिळेल. सो येणार आहे 0, 3 - 3 is 0 and 13 - 12 is 1. मग इथे लिहूयात आपण आधी इथे लिहून घ्या तुम्ही टाइम इन 24 क्लॉक 1:30 is equal to 13:30. ठीक आहे, आणि हे ऑलरेडी 24 क्लॉकमध्ये आहे 12:30 म्हणजे, म्हणून आपण ते तसंच ठेवलं. म्हणजे त्याला किती वेळ लागला पोचायला, हे एक म्हणजे आपलं काय आलंय, टाइम टेकन टू रीच होम. सो आता फायनल आन्सर आपण लिहून घेऊ. 2 आन्सर आपल्याला हे मिळालेत. ठीक आहे, सो फायनल आन्सर लिहून घेऊयात आपण. देअरफॉर ही फ्लोड फॉर 4:30 hours and he took 1 hour to reach home. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. रामभाऊ started the water pump at 10:30 at night and put it off the same night at 11:45. How long was the water pump on? आधी आपण इथे लिहून घेऊयात 10:30 at night म्हणजे कसं असणार आहे ते, 10:30 at night म्हणजे आपण कसं लिहिणार आहे 10:30. ठीक आहे, हे काय आहे PM मध्ये आहे. त्याच्यानंतर 11:45 म्हणजे 12 वाजायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार 11:45 म्हणजे आपण कसं लिहिणार 11:45 PM. आता हे दोन्ही PM मध्ये आहे म्हणजे आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही 12 क्लॉकमध्ये. ठीक आहे, सो हे आपण ह्याचं काय करायचं आहे, फक्त
सबट्रॅक्शन केली की आपल्याला आन्सर मिळेल की किती तास वॉटर पंप सुरू होता. सो आता लिहून घेऊ आपण इथे आवर्स आणि मिनिट्समध्ये. सो 11:45 minus 10:30. Water pump put off and water pump started. So 5 minus 0 is 5, 4 minus 3 is 1 and 11 minus 10 is 1. म्हणजे किती आला इथे 1 hour and 15 minutes, म्हणजे 1 तास 15 मिनिटं वॉटर पंप सुरू होता. सो इथे आपण आन्सर लिहून घेऊ खाली. Therefore pump was on for 1 hour and 15 minutes. चला नेक्स्ट बघूयात. गीता taught in the classroom for 2 hours and 25 minutes in the morning and 1 hour 45 minutes in the afternoon. How long was she teaching in all? आता इथे बघा, इथे तास दिले किती तास तिने शिकवलंय. इथे मग मॉर्निंग आफ्टरनूनचा काही संबंध नाही. आपल्याला काय करायचं की किती तास तिने शिकवलं एवढं आपल्याला काढायचंय. म्हणजे हे कशातही 24 o'clock मध्ये किंवा 12 o'clock मध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही. डायरेक्ट दोन्हीची ऍडिशन केली की आपल्याला तिने किती तास शिकवलं हे आपल्याला कळेल. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊयात आपण अवर्स अँड मिनिट्स. इथे टेबल लिहून घ्या. मग पहिले किती तास शिकवलं तिने 2 hours 25 minutes आणि नंतर किती तास शिकवलं 1 hour and 45 minutes. फक्त इथे लिहून घेऊ टीचिंग इन द मॉर्निंग, टीचिंग इन मॉर्निंग अँड टीचिंग इन आफ्टरनून. सो हे ॲडिशन करूयात. 5 plus 5 is 10, कॅरी ओव्हरला 1, 2 plus 1 is 3, 3 plus 4 is 7 and 2 plus 1 is 3. मग आता तुम्हाला माहिती आहे 70 म्हणजे किती, 70 minutes is equal to 1 hour and 10 plus 10 minutes. म्हणजे इथे येणार आहे 10 आणि 3 चे किती होणार आहेत 4. म्हणजे टोटल तिने किती तास शिकवलं 4 hour and 10 minutes. सो इथे आपण खाली आन्सरमध्ये लिहून घेऊयात. Therefore total teaching of Geeta was 4 hours 10 minutes. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा काय आहे. इफ अ बँक इज ओपन फॉर बिझनेस फ्रॉम 10 in the morning to 4:30 in the evening, how long it is open. मग आता हे 4:30 आपल्याला काय करायला लागणार आहे 24 hour मध्ये कन्वर्ट करायला लागेल. कारण 10 हे 24 hour क्लॉक मध्ये इन द मॉर्निंग आहे म्हणजे 10च राहणार आहे. मग हे आपण 24 hour मध्ये कन्वर्ट केलं की हे यातनं हे मायनस केलं की आपल्याला आन्सर मिळेल. सो इथे लिहून घ्या आधी. हिअर इन 24 hour क्लॉक 4:30 in evening इज इक्वल टू किती असणार आहे 4 म्हणजे किती 16. सो 16:30. ठीक आहे. आता टेबलमध्ये लिहून घ्या. टेबल तयार करा अवर्स आणि मिनिट्सचा. मग इथे किती येणार आहे 16:30 मायनस सुरू किती वाजता झाली बँक 10 वाजता. सो इथे येणार आहे 10 क्लोजेस आणि इथे किती आहे ओपन. ठीक आहे 10 वाजता ओपन झाली. सो इथे येणार आहे 0, 3 minus 0 is 3 and 16 minus 10 is 6. म्हणजे इथे किती तास ओपन होती बँक 6 hours and 30 minutes. मग आपण इथे आन्सरमध्ये काय लिहिणार आहे therefore बँक opens for 6 hours and 30 minutes. इथे बघा सेम बँकेसारखाच हा प्रॉब्लेम आहे. इफ अ शॉप इज ओपन फ्रॉम 9:30 AM to 10 PM, हाऊ लॉंग इट इज ओपन. तर 9:30 AM हे 24 o'clock मध्ये पण 9:30 राहणार आहे. पण 10 PM 24 o'clock मध्ये किती होणार आहे 22 होणार आहे. तो ते लिहून घेऊ आधी. सो हिअर 10 PM इन 24 hour क्लॉक इज इक्वल टू किती आहे ते 22:00. म्हणजे मग आपल्याला सबट्रॅक्शन केलं की आपला आन्सर मिळेल. सो इथे अवर्स आणि मिनिट्सचं टेबल करा. इथे लिहून घेऊयात आपण 22 minus 9:30.
सो आता इथे बघा 0 मधून 30 जाईल का? नाही. सो इथला 1 तास आपल्याला इकडे घ्यायला लागणार आहे. सो हे किती होणार आहे? 21 होईल. आणि हे किती होणार इथे? इथे 0 आहे म्हणजे 1 तास इथे घेतला, इथे किती होणार आहे? 60. सो 60 मायनस 30 किती? 30. अँड 21 मायनस 9 इज 12. सो इथे 12 30 म्हणजे किती तास शॉप ओपन होतं? 12 तास 30 मिनिटं. 12 hours and 30 minutes. इथे आधी लिहून घेऊ आपण इथे शॉप क्लोजेस. हे वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे लिहावंच लागतं साईडचं. अँड शॉप ओपन्स. इथे फायनल आन्सर लिहून घेऊ आपण. शॉप ओपन्स फॉर 12 hours and 30 minutes. चला नेक्स्ट रीड करू. इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15:30 arrives at Gondia the next day at 20:15, how long is the journey from Kolhapur to Gondia? आता इथे बघा आधी 15:30 म्हणजे दुपारी 3:30ला ही जी ट्रेन सुरू झाली ती कधी पोहोचली? नेक्स्ट डेला रात्री 8:15 म्हणजे दुपारचं जे आहे 15:30 ते दुसऱ्या दुपारच्या 15:30 पर्यंत किती तास होणार आहेत? 12 तास, सॉरी 24 तास. मग ते लिहून घेऊ आधी आपण. 15:30 टू नेक्स्ट डे 15:30 इज 24 hours. सो आता इथे आपण अवर्स आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करूयात. हे टेबल लिहून घ्या. अवर्स अँड मिनिट्स. किती वाजता पोचली आहे? 20:15ला. 20:15 मायनस आता हे 15:30 याच्यातनं मायनस केले की आपल्याला उरलेले तास कळतील. कशातले तास कळतील? दुपारच्या दुसऱ्या दिवशीचे दुपारचे 3:30 आहेत ते 7:15 पर्यंत, रात्रीचे 7:15 पर्यंत. इथे लिहून घेऊयात 15:30. सो इथे 5 - 0 इज 5. इथे आता परत 15 मधनं 30 जाणार नाही. सो आधी आपण आता काय करायचं? इथे 1 तास इथे बॉरो करायचा आहे. म्हणजे हे होणार आहेत 19 आणि हे होणार आहे 16 + 50 म्हणजे किती होणार आहे? हे 75. सो इथे बघा 5 - 0 इज 5 राहिला अँड 7 - 3 इज 4. सो इथे आले 45 अँड 19 - 15 म्हणजे किती? 4. म्हणजे टोटल किती झाले? 4 hours 45 minutes. मध्ये इथे आपण काय लिहिणार आहे? देअरफॉर 24 hours प्लस 4 hour and 45 minute. म्हणजे हे दोन्ही ॲड केल्यावर किती होणार आहे? फक्त आवरमध्ये आपण ॲड करायचं कारण मिनिट इथे 24 hourमध्ये नाही आहेत. सो 24 + 4 किती होणार आहे? इज इक्वल टू 28 hours and 45 minutes. म्हणजे टोटल किती तास जर्नी झाली आहे? 28 hours and 45 minutes. सो ते फायनल आपण आन्सर लिहून घेऊ खाली. जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया इज फॉर 28 hours and 45 minutes. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 45 संपलेला आहे आणि आपला लेसन सुद्धा संपलेला आहे. सो तुम्हाला आधीचे पण तुम्हाला प्रॉब्लेम सेट बघायचे असतील तर तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये 5th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.